आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी कुरकुरीत आणि चटपटीत असा झटपट बनणारा जो लसूणी चिवडा म्हणतो ना आपण, जो पॅकेटमध्ये नांदेडच्या पॅकेटमध्ये आपल्याला अगोदर मिळायचा 5-10 रुपयाचं पॅकेट असते ते, त्यामध्ये जो चिवडा बनायचा ना, अगदी भारी वाटते खायला तो वाला. तोच चिवडा मी आज घरी बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नमस्कार, मी शिवानी, गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी कढाई अगोदरच गरम करायला ठेवून दिली आणि जी मुरमुरे असते ना, भेलमध्ये जे यूज केले जाते तेवाले मुरमुरे घ्यायचे. 2 प्रकारचे असते, एक थोडेसे जे पोह्यामध्ये आपण टाकतो आणि ही जे असते ना, हे थोडे क्रिस्पी असते तेवाले मुरमुरे घ्यायचे आणि त्याला 2-3 मिनटं असं भाजून घ्यायचं. अगोदरच थोडेसे कडक होते म्हणा, बट मी आणखी त्याला थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी भाजून घेतलं. भाजल्यानंतर साईडला ठेवून द्यायचं. मिक्सरच्या पावडरमध्ये 10-12 लसणाच्या कराया, 2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, सोबतच धनिया पावडर थोडंसंच टाकलं आहे, अगदी पाऊण चम्मच, आमचूर पावडर, चाट मसाला पावडर, हळद थोडीशी व चवीनुसार मीठ घालून दरदरसं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये मी कमीत कमी पाऊण कपच्या जवळपास शेंगदाणे घेतले. मला जितके हवे होते तितके घेतले मी, तुम्ही कमी जास्त करू शकता. शेंगदाणे छानपैकी तडतडून झाल्यानंतर त्याला काढून घेतले आणि सोबतच त्यामध्ये मी छानपैकी खूप सारा असा कढीपत्तासुद्धा फ्राय करून घेतलेला आहे. असा तळून झाला की त्यालासुद्धा काढून घ्यायचं आणि नंतर कढाईमधलं थोडंसं तेल जास्त असेल तर काढून घ्यायचं अगोदरच आणि जो बनवलेला लसणाचा मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि अगोदर थोडंसं जिरे टाकलं ना तरी मस्त होते. तर मसाला छानपैकी याला परतून घ्यायचा. कमीत कमी 2 मिनटं लो फ्लेमवर याला शिजू द्यायचं. नंतर गॅस बंद करून घ्यायची आणि जे भाजलेले मुरमुरे आहे ते त्यामध्ये टाकायचे व अगदी झटपट याला आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये बुंदी पण तुम्ही टाकू शकता असेल तर, नाहीतर चणा डाळसुद्धा टाकू शकता. भिजलेली चणा डाळ मसालावाली असते ना, ती वाली मसालावाली. आणि नंतर मी जे शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घेतले ते सुद्धा टाकले व सोबतच शेवसुद्धा टाकले मी आणि याला मिक्स करून घ्यायचं. मस्तपैकी असं मिक्स करून झाल्यानंतर खालवर केल्यानंतर अगदी जसं आपल्याला त्या पॅकेटमध्ये मिळतो ना, अगदी तशीच चव झाली होती आणि खायला इतका भारी वाटला होता. एवढा सारा बनवला तरीसुद्धा पूर्ण फिनिश होऊन गेला होता. तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला आवडत असेल तर, कारण की हा कसा आहे, एकतर झटपट बनतो, जास्त साहित्य लागत नाही आणि कमी वेळामध्ये झटपट वस्तू कोणाला बनवायची असेल ना तर हा चिवडा नक्की बनवून बघा. खूप मस्त वाटते, क्रिस्पी पण छान आहे, टेस्ट पण छान आहे आणि लसूणी चिवडा तर अगदी भारी वाटते खायला. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आज पाऊस आला मस्तपैकी, तर पावसामध्ये मुलांना तसं पकोडे खायचे होते तर त्या दिवशीच मी बनवले होते, म्हणून रोज रोज नाही बनवू शकत ना, म्हणून आज चिवडा बनवून दिला होता. चला तर बाय.